नीटची पुनर्परीक्षा आता 21 जून रोजी होणार। एनटीएनं जाहीर केली नवी तारीख। 3 मे रोजीची परीक्षा पेपर फुटीमुळे झाली होती रद्द। शिक्षण माफियांमुळे योग्य उमेदवारांवर अन्याय नको ही आमची भूमिका। परीक्षा माफियांची आमचीही लढाई। परीक्षार्थींचं नुकसान टाळण्यासाठी फेरपरीक्षा। पत्रकार परिषदेतून धर्मेंद्र प्रधानांनी केले स्पष्ट। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी मनीषा वाघमारेला अटक। रात्री उशिरा सीबीआयकडून पुण्याच्या बिब्वेवाडीत अटकेची कारवाई। एनटीएची फेररचना करा, वैद्यकीय संघटनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका। सोन्या चांदी पाठोपाठ इंधनाचे दरही कडाडले। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागले। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात तपासाला वेग। एसआयटी 900 पानांची चार्जशीट दाखल करणार। सूत्रांची माहिती, तपास अंतिम टप्प्यात। पुरावे गोळा करणं आणि आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू। नाशिकमधल्या म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणी नगररचना विभागातले मोठे अधिकारी कारवाईच्या भीतीत। अनेक अधिकारी मोबाईल बंद ठेवून नॉट रिचेबल। पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंत्र्यांसंदर्भात नवा कायदा। 30 दिवसांपेक्षा जास्त तुरुंगात राहिल्यास पदावरून दूर होणार। नवा कायदा करण्याच्या केंद्राच्या हालचाली सुरू। उज्ज्वल निकम यांची माहिती। खासदार प्रणिती शिंदेंकडून जयकुमार गोरेंना नोटीस। प्रणिती शिंदेंच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप। प्रणिती शिंदेंनी पाठवली अब्रू नुकसानीची नोटीस। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या विदेश दौऱ्यावर। मोदी 5 देशांचा दौरा करणार। अदानींना अमेरिकेकडून दिलासा मिळणार। लाचखोरी, भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्याच्या हालचाली। अदानींना दिलासा मिळण्याच्या शक्यतेवरून राहुल गांधींचा हल्ला। तडजोड केलेल्या पंतप्रधानांचा व्यापार करार नाही तर अदानींच्या सुटकेचा सौदा। राहुल गांधींनी टाकली पंतप्रधान मोदींवर तोफ। राज्यामध्ये येत्या 30 जून पासून एसआयआर मोहीम राबवली जाणार। 9.86 कोटींपैकी किती मतदार वगळणार याकडे लक्ष। स्वायत्त असल्याचा देखावा कशासाठी? निवडणूक आयुक्त नियुक्ती प्रक्रियेवर सर्वोच्च न्यायालयाचा आक्षेप। एअर इंडियाच्या विमानसेवा कपातीमुळे तिकीट दर गगनाला। दिल्ली ते मेलबर्न तिकीट तब्बल 2,76,000च्या घरात। विदर्भात पुढचे 4 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट। अकोल्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी राज्यातलं सर्वाधिक तापमान। पारा 45.9 अंश सेल्सिअस। मुंबईमध्ये आजपासून 10% पाणी कपात। धरणातला पाणीसाठा घटल्यानं महापालिकेचा निर्णय। मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक। विद्याविहार स्थानकात पादचारी पुलासाठी गर्डर टाकणार। मध्य रेल्वेवर 15 ते 18 मे रोजी विशेष ब्लॉक। रेल्वेमध्ये कर्मचारी कपात। मनुष्यबळ सुसूत्रीकरणामुळे तब्बल 29,608 पदं रद्द। पश्चिम बंगालमध्ये हल्ल्यादरम्यान पोलीस निष्क्रिय। निकालानंतरच्या हिंसाचार प्रकरणी ममता बॅनर्जी न्यायालयात। प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णींचं निधन। वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। ब्रिक्स परिषदेमध्ये पहिल्याच दिवशी तणाव। अमेरिका इस्रायलच्या निंदेची इराणची मागणी, मात्र यूएईचा विरोध। आज लखनौ समोर चेन्नईचं आव्हान। लखनौत रंगणार सामना।